नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, पंढरपूरची यात्रा, पंढरपूरची वारी, खरं तर वारीला कोणाला निमंत्रण पाहिजे असतं हे मी पहिल्यांदाच ऐकलं किंवा आता न्यूजमध्ये मी ऐकतोय की शरद पवारांनी राहुल गांधींना वारीला यायचं निमंत्रण दिले. खरं तर वारी ही उत्स्फूर्तरित्या जे काही वारकरी पंढरपुराच्या विठ्ठलाला किंवा पांडुरंगाला भेटायला जातात, अक्षरशः वर्षभर सुद्धा डोळे लावून वारकरी पंढरपूरच्या वाटेकडे पाहत असतात की कधी एकदा आषाढी येते. आणि या आषाढीच्या या सगळ्या महिनाभराच्या तयारीमध्ये लोक देशभरातून आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरला लोक वारीला येतात. दिंड्या, पताका, अगदी टाळ मृदुंग या गजरामध्ये भाविक आणि वारकरी, माळकरी, टाळकरी हे सगळे लोक आनंदामध्ये इतके भारावून गेलेले असतात की त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या पांडुरंगाला कधी एकदा आमच्या डोळ्यांनी बघतोय. त्याच्यासाठी त्यांना कुठल्याही निमंत्रणाची, आमंत्रणाची गरज नसते. खरं तर ज्या माणसाला निमंत्रणाची गरज आहे, ज्या माणसाला आमंत्रणाची गरज आहे, अशा माणसाने पांडुरंगाचं दर्शनसुद्धा घेऊ नये. आणि अशा माणसाने वारीमध्ये येण्याचं काही कारणच नाही आहे. खरं तर शरद पवारांनी राहुल गांधींना निमंत्रण दिले. आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं तर शरद पवार आपल्याला वयाच्या 85व्या वर्षामध्ये कधी वारीमध्ये जाताना आपण पाहिले नाही. आता ते अनेक वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. आता 2-4 वेळा किंवा 8 वेळा त्यांनी पंढरपूरच्या या पांडुरंगाची महापूजासुद्धा केलेली असेल. पण वारीमध्ये जाऊन त्यांनी कधी टाळ मृदुंग किंवा वारीच्या या वारकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं कामसुद्धा शरद पवारांनी आपण कधी केलेलं पाहिलं नाही. खरं तर तुकोबारायांची ही दिंडी शरद पवारांच्या गावावरून जाते. पण शरद पवार कधीच या वारीला भेट देण्यासाठी गेले नाही. अगदी पहिल्यांदाच शरद पवार वारीला भेटायला जातात. ही तर एक दुर्मिळच गोष्ट आहे. खरं तर राहुल गांधींना अशा प्रकारचं निमंत्रण देण्याचं कारणच इतकं आहे की राहुल गांधींनी जे काही विरोधी पक्ष नेता म्हणून जे काही आपलं भाषण संसदेमध्ये पहिलं दिलं, त्याच्यामध्ये हिंदू धर्माला, हिंदू समाजाला जी काही हिंसक म्हणून जी काही बदनामी करण्याचं पाप केले, हे शरद पवारांच्या लक्षात आले की याचा तोटा देशात तर होईलच, पण याचा मोठा तोटा आता येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला भोगावा लागणार आहे. मग आता याचं नेमकं काय करायचं? मग आता त्यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली राहुल गांधींची आणि राहुल गांधींना हे समजून सांगितलं की आमच्याकडं पंढरीच्या पांडुरंगाला किती मोठं स्थान आहे आणि हे वारकरी लाखोंच्या संख्येने पांडुरंगाच्या भेटीसाठी जात असतात. आणि हे लोक सगळेच्या सगळे हिंदू असतात. यांना हिंदू धर्माच्या बद्दलची खूप मोठी आस्था आहे आणि त्यांना गर्वसुद्धा आहे. त्यामुळं तुम्ही हे जे बोललं ते त्याच्यामुळं नुकसान होईल आणि हे जर नुकसान थोड्याफार प्रमाणात टाळायचं असेल तर तुम्ही वारीला भेट द्या. कदाचित राहुल गांधी धोतर पण घालतील, टाळ पण गळ्यात घालतील,
मृदुंग पण गळ्यात घालतील, कदाचित वेगळे वेगळे नाटकं पण करतील। आता राजनेता आहे, त्यांना तर काय कोणी वारीमध्ये यायला अडवणार नाही। त्यामुळं अशा प्रकारच्या ह्या सगळ्या नौटंक्या देश पाहिल, राज्य पण पाहिल, देशातील जनता पाहिल, हिंदू समाजाचे पण लोक पाहतील की ज्या माणसाला हिंदू धर्माबद्दलचा इतका द्वेष आहे, इतका राग आहे, त्यांनी येऊन वारीमध्ये लोकांना आता भेटायचे आणि पांडुरंगाच्या या सगळ्या वारकऱ्यांना भ्रमित करायचं काम सुद्धा ते आता करतील। खरं तर शरद पवारांसारख्या आता वारकरी झालं किंवा हे पांडुरंगाचे भक्त झालं, गोमातेला किती मानतात आणि शरद पवारांचे विचार गोवंशाबद्दल काय आहेत ते सुद्धा एकदा ऐकून घ्या। कि गाय ये उपयुक्त पशु है, ये उपयुक्त पशु को आप जब तक उपयुक्तता है तब संभाल कर सकते हैं, और जब इसकी उपयुक्तता नहीं रही तो किसानों के ऊपर वो बोझ नहीं होना चाहिए। और इसलिए शायद किसी ने हत्या करके गोमांस खाया तो मैं उसको दोषी नहीं ठहराता। त्या शरद पवारांना खरं तर या वारीच्या बाबतीत बोलण्याचा अधिकारच नाहीये। त्यांच्या गायीच्या बाबतीत किंवा गोवंशाच्या बाबतीत काय विचारे, किती घाणेरडे विचारे, वारकरी गोवंशाच्या बाबतीत किंवा गायीच्या बाबतीत किती भावनिक असतात। त्यामुळे शरद पवारांनी राहुल गांधींना जे खाटकाच्या हातात किंवा गाय देणं अशीच काहीतरी एक उपमा आपल्याला देता येईल। त्यामुळे ही गोष्ट किती लोकांना रुजते, किती लोकांना आवडते, हा तर एक संशोधनाचा विषय। खरं तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पण नाराजी व्यक्त केली की तुम्ही हिंदूंना आधी शिव्या घालायच्या, हिंदूंना हिंसक म्हणायचं आणि नंतर वारीला यायचं आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी यायचं। ते पण तुम्ही शिंदे साहेबांनी काय म्हटले ते पाहून घ्या। अगोदर हिंदूंवर वार करायचे, हिंदुत्वाचे मारेकरी बनायचं आणि हिंदूंना हिंसक म्हणायचं आणि नंतर त्या वारीमध्ये यायचं। हा कसला दुटप्पीपणा आहे। आणि हिंदू समाज आता जागृत झालेला आहे, हिंदू अपमान सहन करणार नाही, हिंदू जशास तसं उत्तर देणार। हिंदूंना माहित आहे कुणाला तरी विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी हे सगळं लांगूल चालन चाललेलं आहे। त्यामुळे हिंदू हा अपमान सहन करणार नाही। त्यामुळं हे लोक नेहमी राजकीय स्वार्थासाठी येणं जाणं यांचं, बाकी यांना वारकऱ्यांच्या विषयी काही प्रेम नाही, यांना देशाविषयी काही प्रेम नाही, यांना सैनिकांशी काही देणं घेणं नाही आणि यांना हिंदू धर्माचं इतकं वावडे, इतका पोटसूळ आहे। हे खरं तर राहुल गांधी कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे तेच लोकांना माहीत नाही। आई ख्रिश्चन, वडील फारसी आणि हे स्वतःला हिंदू समजतात, लोकांना सांगतात की आम्ही हिंदू आहे, पण हे नकली हिंदू आणि यांनी जो काही हिंदू होण्याचा जो पेहराव जो घातलाय तो अगदी डोळ्यात धूळ फेकण्यासारखा आहे। त्याच्यामुळं लोक नेहमी, काही लोक जे काही ज्यांना याच्यामध्ये राजकीय समज नाही असे लोक पण राहुल गांधींना हिंदू समजतात आणि इथंच आपण नेहमी चूक करत असतो। राहुल गांधी हे कधीच हिंदू नाही आहे आणि ते कधी हिंदूही होऊ शकत नाही। त्यांना या सगळ्या गोष्टीची चीड आहे। खरं तर या सगळ्या गोष्टी आता समोर येतीलच जेव्हा ते वारीमध्ये येतील, पण वारकरी संप्रदायाच्या काही लोकांनी सुद्धा शरद पवारांच्या ह्या अशा राहुल गांधींना जे काही निमंत्रण त्यांनी दिले किंवा राहुल गांधी जर ते निमंत्रण स्वीकारून येत असतील त्यावर सक्त विरोध केलाय आणि कडाडून विरोध केलाय। ते पण तुम्ही एकदा
तुषार भोसले काय म्हणतात ते पाहून घ्या. हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला? अहो, ज्या शरद पवारांच्या गावातून जगद्गुरु तुकोबारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते, त्या पालखीत आणि त्या वारीकडे कधी या शरद पवारांचे पाय 84 वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत, आणि कोणतं तोंड घेऊन तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देताय? कायम इफ्तार पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी तुम्हाला आजपर्यंत कधी वारी आणि वारकरी दिसले नाहीत, आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही वारीत यायचा प्रयत्न करताय. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही, इतकी महाराष्ट्राची दूधखुळी जनता नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यामुळं शरद पवारांनी काय करावं, राहुल गांधींनी वारीला यावं की नाही यावं, या सगळा विषय त्यांच्यावर आपण सोडू. पण ज्या राहुल गांधींना वारकरी संप्रदायाची समज नाही, त्यांना हिंदू संस्कृतीच्या बाबतीत ट म्हणता फ कळत नाही. खरं तर वायनाडला 2दा राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढले. मोठ्या प्रमाणामध्ये वायनाडमध्ये मुस्लिम समाज आहे. आता ही केरळमध्ये गोवंश हत्या बंदी नाहीये. काँग्रेसचे अनेक नेते, काँग्रेसचे कार्यकर्ते केरळमध्ये गायी कापतात, गोवंश हत्या करतात आणि त्याचं सेलिब्रेशन करतात. रस्त्यावर सुद्धा गायी कापून ते खाल्लं जातं, गोवंश हत्या केली जाते, आणि या गोष्टीचं समर्थन राहुल गांधी सुद्धा करतात. या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या, आणि अशा माणसाने पंढरीच्या पांडुरंगाला येऊन भेट देणं किंवा वारकऱ्यांमध्ये येऊन समजा भेट देणं, वारीला भेट देणं, ते देतील ना देतील तो त्यांचा विषय, पण लोक नक्की विचार करतील की या माणसाला वारकऱ्यांविषयी आस्था नाही, प्रेम नाही. हिंदू धर्माबाबत अनेक वाचाळवीरासारखे जे काही बोलायचं, हिंदू धर्माला बदनाम करायचं, आणि नंतर जो काही आपला राजकीय तोटा होईल त्याच्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जी काही वारीला भेट द्यायची, हा एकमेव हेतू फक्त राहुल गांधींचा दिसतोय. खरं तर राहुल गांधींना याची कवडीची समज नाही की आपलं नुकसान होईल की फायदा होईल की अजून काय होईल. पण या राज्यामध्ये जे काही करामती काका आहेत, हे ज्येष्ठ नेते, बारामतीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बाकी ही गोष्ट समजली की हिंदू धर्मावर जे काही राहुल गांधींनी बोलायला नको होतं ते आता बोलून गेले. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये तुष्टीकरण होणार आहे, आणि याचा तोटा महाविकास आघाडीला सुद्धा भोगावा लागेल. मग आता राहुल गांधींना वारीमध्ये बोलवायचं, आणि थोडी वारकऱ्यांमध्ये, किंवा वारकरी भोळे भाबडे असतात, कष्टकरी असतात, शेतकरी असतात, मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून शेतीचे कामं थोडेफार उरकून ते वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जात असतात. खरं तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरीच असतात. या शेतकऱ्यांना एक पेरणी झाल्याच्या नंतर पाऊस चांगला राज्यामध्ये पडावा, किंवा रब्बीचं पीक पुढचं चांगलं पडावं, आपल्या नद्या नाल्या विहिरींना पाणी यावं, याच्यासाठी साकडं घालण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पांडुरंगाकडं जात असतो. पांडुरंगाची आस त्यांना लागलेली असते. ही गोष्ट राहुल गांधींना किती समजेल किती नाही, पण शरद पवारांना माहिती आहे की हा भोळा समाज, वारकरी समाज हा भोळा आहे. कदाचित राहुल गांधींना माफ करील. खरं तर राहुल गांधी जर येत असतील वारीमध्ये, तर राहुल गांधींनी
या सगळ्या हिंदू समाजाची, वारकऱ्यांची, हिंदू धर्माची माफी जाहीररित्या मागितली पाहिजे. पण तसं ते करतील का की नाही करणार हा विषय त्यांच्यावर आपल्याला सोडायला पाहिजे. पण लोक विरोध पण करतील. त्यांनी विरोध का करू नये? कारण राहुल गांधींनी धडधडी संसदेमध्ये हिंदू समाजाच्या बाबतीत जे काही कृत्य केले, हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी कृत्य केले, त्याच्यामुळं राहुल गांधींना वारीमध्ये विरोध पण होऊ शकतो. आणि विरोध करण्याचं जे काही हत्यार आहे हे लोकशाहीने प्रत्येक माणसाला दिलेले. त्यामुळं किती प्रमाणात राहुल गांधींना विरोध होतोय, किती प्रमाणामध्ये राहुल गांधींचं समर्थन होते आणि राहुल गांधी हिंदू समाजाची, हिंदू धर्माची माफी मागतात का, हा मेन प्रश्न राहील. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.